नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी यवलकर तुमच्या सगळ्यांचं एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, RRB PO ची जी बँकिंग मधली सर्वात पहिली एक्झाम असते दॅट इज RRB PO. ही एक्झाम पुढच्या आठवड्यात आहे. पण RRB ने जस्ट मागच्या एक आठवड्यातच एक नवीन अपडेट आणलेला आहे आणि तो अपडेट खूप जबरदस्त आहे. आता त्या अपडेटचा एक्झॅक्टली एक्झामवर काय इफेक्ट होईल, त्यावर सेक्शनल कट ऑफवर काय फरक पडेल, मेन बेसिकली जो मेन कट ऑफ असतो त्या कट ऑफवर काय इम्पॅक्ट होईल, या सगळ्या गोष्टींवर आणि आता उरलेल्या 7 दिवसात आपण असं काय करायचं की जेणेकरून आपली एक्झाम इझिली क्रॅक होईल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो. लेट्स सी दिस. RRB PO एक्झाम सेक्शनल टाइम लॉन्च. मित्रांनो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पहिले असं होतं की RRB मध्ये 80 प्रश्न असायचे, 80 क्वेश्चन्स, अँड यू विल हॅव 45 मिनिट्स टू सॉल्व दिस क्वेश्चन. म्हणजेच काय, तुम्हाला 80 प्रश्न होते आणि 45 मिनिटं होते आणि कोणत्याही प्रकारचा सेक्शनल टाइम नव्हता. म्हणजेच त्यामध्ये तुम्ही 45 मिनिटांमध्ये आयदर तुम्ही रिझनिंग सॉल्व करू शकतात, मॅथ्स सॉल्व करू शकतात, पहिले काहीही तुम्ही सॉल्व करू शकत होते, सेक्शन्स मध्ये मध्ये शफल करू शकत होते. पण आता असं केलेलं आहे की त्यांनी सेक्शनल टाइम दिलेला आहे. जसं IBPS, SBI, जेवढ्या बँकिंग एक्झाम्स आहेत एक्सेप्ट RRB, त्या सगळ्या एक्झाम्सला जसं सेक्शनल टाइम असतो सेम त्याच पद्धतीने यातही सेक्शनल टाइम लॉन्च केलेला आहे. तो सेक्शनल टाइम कसा आहे बघूया. लेट्स सी. आपल्याला RRB मध्ये 2 सेक्शन्स बघायला मिळतील. एक आहे रिझनिंग आणि दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी पण म्हणतात. रिझनिंगला त्यांनी दिलेले आहेत 40 क्वेश्चन्स अँड 40 मार्क्स, बट यू विल गेट 25 मिनिट्स टू सॉल्व दिस 40 क्वेश्चन्स. म्हणजेच काय, हे 40 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायला 25 मिनिटं मिळणार आहेत. आणि देन क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40 प्रश्न, 40 मार्क आणि 20 मिनिट मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकतात की 45 मिनिटात त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे, 25 मिनिटं आणि 20 मिनिटं. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जर रिझनिंगला ते 25 मिनिटं देत आहेत आणि 40च प्रश्न आहेत आणि सेम 40 प्रश्न बट त्यासाठी 20 मिनिटं देत आहेत, म्हणजे डेफिनेटली रिझनिंगची लेवल कुठे ना कुठे ते वाढवतील. सो बी प्रिपेअर्ड फॉर द डिफिकल्ट लेवल ऑफ रिझनिंग. ठीक आहे. आणि मॅथ्स दॅट इज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, 20 मिनिटात तुम्हाला 40 प्रश्न सॉल्व करायचे, त्यासाठी कुठे ना कुठे तुमची न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याची लेवल कुठे ना कुठे कमी झालेली असेल. बट आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बघा, पहिले पण 80 मिनिटातच तुम्ही 45 मिनिटातच तुम्ही 80 क्वेश्चन सॉल्व करत होते. आता पण तुम्हाला 45 मिनिटातच 80 क्वेश्चन सॉल्व करायचे, बट फक्त पॉइंट हाच आहे की त्यामध्ये सेक्शनल टाइम दिलेला आहे. आता अशा मुलांना बिलकुल याचं काहीही टेन्शन नाहीये की जे ऑलरेडी पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या 20, 22, 25 मिनिटांमध्ये रिझनिंग सॉल्व करत असतील, देन दुसऱ्या 20, 22 मिनिटांमध्ये मॅथ्स सॉल्व करत असतील, यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बट प्रॉब्लेम या अशा लोकांना येईल की जे रिझनिंग 15 ते 20 मिनिटात सॉल्व करून बाकी 25 मिनिटं जे मॅथ्सला देत असतील, त्यांना डेफिनेटली या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. रिझन, कारण रिझनिंग मध्ये कमी वेळात सॉल्व करायची त्यांना सवय झालेली असेल. बट आता पॉइंट असा आहे की आपल्याला रिझनिंगला चांगला टाइम दिला जातोय. तर मित्रांनो, आता करायचं काय, सर्वात महत्वाचं तर अपडेट झालेला आहे. ओके, हा अपडेट आपल्यासाठीच आहे का? बिलकुल नाही. हा अपडेट जेवढे विद्यार्थी ही एक्झाम देत आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच काय, जो इफेक्ट तुमच्यावर होणार तोच इफेक्ट जेवढे एक्झाम ॲस्पायरंट्स आहेत किंवा जेवढे एक्झाम देणारे स्टुडंट्स आहेत सगळ्यांवर होणार आहे. मग आता यावर आपण स्वतः काय ऍक्शन घेतली पाहिजे जेणेकरून आपण या सगळ्यांमध्ये आपण पुढे राहू, बघूया. बघा, सगळ्यात महत्वाचं, हा जो अपडेट झालेला आहे याचा इफेक्ट एक्झामवर काय होऊ शकतो. डिफिकल्टी लेवल. मित्रांनो, तुम्ही बघाल तर डिफिकल्टी जी लेवल आहे, ऑब्व्हियसली मॅथ्सची जी डिफिकल्टी लेवल आहे ती कमी केली जाईल, कारण कमी वेळात जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे आणि कुठे ना कुठे रिझनिंगच्या डिफिकल्टी लेवलवर खेळवण्यात येईल. दरवर्षी जर तुम्ही बघाल, आता मागच्याच वर्षाचं उदाहरण, मागच्या वर्षी रिझनिंगची लेवल खरंच मॉडरेट लेवलला होता, डिफिकल्ट लेवलला होता आणि मॅथ्स हा कॉम्पिटिटिव्हली खूप कमी इझी लेवलला होता. आणि ॲज अ रिझल्ट आता तुम्ही बघू शकता की त्यांनी सेक्शनल टाइममध्ये पण रिझनिंगला जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे 25 मिनिटाचा. तर आता आपल्याला करायचं काय,
आपण आता यापुढे ज्या पण एक्झामसाठी जसं जसं आपण मॉक टेस्ट देतो आहे, तर त्या मॉक टेस्टमध्ये आपण कोणत्या पद्धतीने कशा गोष्टी सॉल्व्ह करायच्या ते पण आपण बघणार आहोत. बघा, कट ऑफवर काय इम्पॅक्ट होईल. मित्रांनो, तुम्हाला एक आयडिया नसेल तर एक गोष्ट सांगते. सुरुवातीला IBPS SBI त्या सुद्धा एक्झामला सेक्शनल टाइम देत नव्हते. बट जेव्हा सेक्शनल टाइम लॉन्च झाला तेव्हा पॉइंट असा आला की खूप कमी कट ऑफ गेला. कट ऑफ कमी गेला, नंबर ऑफ सिलेक्शन्स खूप चांगल्या लेवलला चांगल्या मुलांचे झाले आणि ॲज अ रिझल्ट ती एक त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी बनली. तर मित्रांनो, आपणही या गोष्टीला एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यूने जर बघितलं तर ही सुद्धा आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. बिकॉज जेव्हा जेव्हा काहीतरी नवीन अपडेट येतात त्या अपडेटमध्ये खूप छान रिझल्ट लागतात आणि त्या अपडेटमध्ये असे जे मुलं असतात की जे ऑलरेडी मागच्या काही वर्षांपासून 2-3 वर्षांपासून प्रिपरेशन करताय बट नाही होते सिलेक्शन, त्या मुलांसाठी ही गोष्ट खूप फेवरेबल असते. आणि जे मुलं नवीन आहेत ते ही गोष्ट जेवढी इझिली इन्कल्केट करून घेतात किंवा त्या गोष्टीमध्ये इझिली ढळतात त्यांच्यासाठी पण खूप छान असते आणि सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे, कट ऑफ वाढेल कमी होईल, मित्रांनो ही सगळी गोष्ट डिपेंड करते तुमच्या एक्झामच्या डिफिकल्टी लेवलवर. जर सपोज एक्झामिनरने ठरवलंय की नाही, तुमचा जो पण काही अटेम्प्ट आहे तो अटेम्प्ट 60च्या वर नाही जाऊ द्यायचा, तर कट ऑफ नाही वाढणार. कट ऑफ तेवढाच असेल किंवा थोडाफार कमी होईल. बट जर एक्झामिनरने एक्झामच अशी सेट केली आहे की तुमचं इझिली 65 to 70च्या रेंजमध्ये अटेम्प्ट होत असेल तर डेफिनेटली तुमचा कट ऑफ कुठे ना कुठे वाढेल. ठीक आहे, देन आता बघा, strategies to crack this RRB PO in 7 days. Last 7 days are remaining to crack this exam. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या या 7 डेज मध्ये तुम्हाला करायचं काय काय आहे. सगळ्यात महत्वाचं मॉक टेस्ट. असं म्हणतात की मॉक टेस्ट इज लाईक अ ब्लड टेस्ट. जसं जसं जेवढा तुम्ही मॉक टेस्ट द्याल तेवढा जास्त तुम्ही त्या एक्झामला फॅमिलियर व्हाल. एक्झामची ती जी घड्याळाची टिकटिक असते त्या टिकटिकला फॅमिलियर व्हाल. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, दॅट इज मॉक टेस्ट. मॉक टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. बघा, आता या मॉक टेस्टही कशा द्यायच्या, फक्त मॉक टेस्ट देऊन होईल का? बिलकुल नाही. या मॉक टेस्टला तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करायचं आहे. जसा त्यांनी सेक्शनल टाइम दिलेला आहे 25 मिनिट्स आणि 20 मिनिट्स, तर या टाइम मार्जिन मध्येच तुम्ही एक्झाम देणार आहात. 25 मिनिट्स मध्येच तुम्हाला रिझनिंग करायचं आहे आणि 20 मिनिट्स मध्येच तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथ्स, न्यूमरिकल ॲबिलिटी हे सेक्शन सॉल्व्ह करायचे. आता हे करताना तुम्हाला मेन बेसिक गोष्ट काय फॉलो करायची. ह्या 25 मिनिट्स मध्ये जेव्हा तुम्ही रिझनिंग सॉल्व्ह करताय तर रिझनिंग सॉल्व्ह करताना तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॅटेजाइज करा. एक्झॅक्टली कोणता टॉपिक असा आहे की जो तुम्ही पहिले स्किप करायचा, कोणता क्वेश्चन असा आहे की जो तुम्ही पहिले अटेम्प्ट करायचा. एक माझं सजेशन सांगते, खूप सुंदर सजेशन आहे आणि याचा डेफिनेटली तुम्हाला बिलकुल फायदा होईल. सगळ्यात पहिले जे पण तुम्हाला रिझनिंग मध्ये क्वेश्चन्स दिसत आहेत, जसं की पहिले जर तुम्हाला सपोज पझल दिसलं, बिलकुल पझलला मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि पुढचे 5 क्वेश्चन स्किप करून पुढे चला. नंतर सपोज तुम्हाला इनइक्वलिटीचे क्वेश्चन्स दिसले, 5ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करून घ्या. इनइक्वलिटी विदिन 5 to 7 सेकंड्स अटेम्प्ट करा. देन तुम्हाला कोडिंग डिकोडिंग दिसलं, अटेम्प्ट करा. परत तुम्हाला एखादी सेटिंग अरेंजमेंट आली, मार्क फॉर रिव्ह्यू, पुढे जा. देन परत तुम्हाला सपोज ऑर्डर अँड रँकिंगचे क्वेश्चन दिसले, ते करा. असं करता करता जे तुमचे पझल्स अँड सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स आहेत त्याला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करणार. आणि तुमचं एक टार्गेट हवं की जे पण काही उरलेले मिसेलिनियस क्वेश्चन्स आहेत हे मिसेलिनियस क्वेश्चन्स तुम्हाला पहिल्या 10 मिनिटात सॉल्व्ह करायचे, जेणेकरून बाकी उरलेला जो टाइम असणार आहे तो टाइम तुम्ही देणार सिटिंग अरेंजमेंट आणि पझलसाठी. ही झाली आपली गोष्ट रिझनिंगसाठी. आता उरली गोष्ट मॅथ्स. मॅथ्ससाठी करायचं काय, सर्वात महत्वाचं 3 महत्वाचे टॉपिक्स आहेत मॅथ्समध्ये. फर्स्ट वन इज सिम्प्लिफिकेशन, सेकंड वन इज नंबर सिरीज अँड थर्ड वन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्हाला करायचं काय आहे, सर्वात पहिले तुम्हाला कोणताही क्वेश्चन दिसू द्या, तुम्हाला पहिल्यांदा अटेम्प्ट करायचे आहेत या 3 टाईपचे वन लाइनर. नंबर सिरीज, त्यामध्ये मिसिंग नंबर सिरीज असेल तर पहिले करा, रॉंग नंबर सिरीज लास्टला करा. रॉंग नंबर सिरीज 90% स्टुडंट्सचा प्रॉब्लेम असतो रॉंग नंबर सिरीजमध्ये.
एवढे इझिली फास्ट अटेम्प्ट होत नाही. सिम्प्लिफिकेशन तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट केले 5 क्वेश्चन्स, 5 सिम्प्लिफिकेशनचे ऑलमोस्ट 10 ते 12 क्वेश्चन्सला तुम्हाला हार्डली 3 मिनिटं खूप झाले. नंबर सिरीज 2 मिनिटात होऊन जाते. क्वाड्रॅटिक इक्वेशन 2 मिनिट खूप झाले. म्हणजे काय, पहिले ऑलमोस्ट 7 मिनिटामध्ये तुमचे हे 20 ते 25 मार्काचं सेक्शन क्लिअर होऊन जातो. देन तुम्ही येणार आहात डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन दॅट इज DI. या DI मध्ये पण तुम्हाला बघायचं आहे की एक्झॅक्टली ह्या DI मध्ये एक्झॅक्टली असा कोणता DI आहे की जो इझिली सॉल्व्ह होणार आहे. प्लस ज्यांना जास्त मॅथ्स किंवा मॅथ्समध्ये जे अबव ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला समजत असेल की या DI मध्ये मी हार्डली 3-4 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतोय, बिलकुल करा. लेंथी क्वेश्चन दिसत असेल त्याला तुम्ही त्या मोमेंटला स्किप करून पुढे चालू शकता. देन अरिथमॅटिकचा पार्ट. अरिथमॅटिकमध्ये पण काही असे क्वेश्चन्स असतात जसे की ॲव्हरेज झालं, टाइम स्पीड डिस्टन्स झालं, हे जे क्वेश्चन्स आहे एजेसचे क्वेश्चन झालं, पर्सेंटेजचे क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स तुम्ही ऑलमोस्ट 30 सेकंड्सच्या आत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा क्वेश्चन्सला तुम्ही प्रायोरिटी द्या. आणि असं करून तुमचा बरोबर हा या पद्धतीने पेपर 20 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स अटेम्प्ट होते. आता मॉक टेस्टमध्ये तुम्ही या पद्धतीने जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एक एक गोष्ट अनालाइज होईल की नाही माझा या सेक्शनला जास्त वेळ जातोय, या सेक्शनला मला अजून इम्प्रूव्ह करायची गरज आहे. मग या पॉइंटला तुम्ही अनालिसिसचे टॉपिक्स काढा आणि प्लस ते टॉपिक्स जे असतील त्या टॉपिक्सला रिवाइज करून तुम्ही नेक्स्ट मॉक टेस्ट द्या. ॲज अ रिझल्ट तुमचा मॉक टेस्टमधला स्कोर वाढेल. देन सेकंड थिंग, सगळ्यात महत्त्वाचं, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. बिकॉज आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्या कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सकाळी काही इम्पॉर्टंट सकाळचा जो वेळ असतो मेडिटेशन वगैरे अशा काही गोष्टी करून तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आणि अशा पद्धतीने ह्या एक्झामला खूप छान पद्धतीने तुम्ही क्रॅक करू शकता. मित्रांनो, या 7 दिवसात आपण एक गोष्ट करणार आहोत. या 7 दिवसात आपण डेली RRB POचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत आणि पूर्ण एक 7 डेजची खूप छान अशी सिरीज आपण लॉन्च करतोय. तर मित्रांनो, तुम्ही ही जी सिरीज आहे ती सिरीज नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते या सिरीजचा फायदा तुम्हाला एक्झामला क्रॅक करण्यासाठी डेफिनेटली होईल. ॲटलिस्ट 5 ते 10 मार्क्स तुम्ही या सिरीजला बघून तुम्ही वाढवू शकतात. सो मित्रांनो, प्लीज stay tuned for this channel and like this video, share with your friends and family and subscribe the channel. Thank you so much.